नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांच्या पेन्शन संदर्भात महत्त्वाचा जी काल प्रकाशित झालेला आहे त्यानुसार आता दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। सरकारचा मोठा निर्णय आहे। दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। म्हणजे आधी ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना पैसे दिले जात होते त्याच पद्धतीने आता दिव्यांग बांधवांना तहसील कार्यालयाच्या मार्फत हे पैसे दिले जाणार आहे। तर मग आता ज्या दिव्यांग बांधवांचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे राहिलेले आहेत त्यांना सर्वांना एकत्र मिळणार का? तर मित्रांनो, अनेक बांधव आपल्याला विचारत आहेत की आम्हाला मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। काहींना मार्चचे मिळाले आहेत पण एप्रिलचे मिळालेले नाहीत। तर त्या बांधवांना हे पैसे मिळणार का? तर तहसील कार्यालयाच्या मार्फत जेव्हा ही योजना राबवण्यात येईल तेव्हा सर्व बांधवांना या ठिकाणी पैसे देण्यात येणार आहे। कारण की आपल्याला माहिती आहे की या GR दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन 4 मे 2026 रोजीचा हा GR आहे। या GR या योजनेमधील जे सर्व लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची संख्या, पासवर्ड, माहिती, सर्व काही डेटा हा तहसील कार्यालयाकडे उपलब्ध आहे। तर मग या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी जे काही पेन्शन मिळालेले नाही ते सर्व पेन्शन देण्यात येऊ शकते। कारण की या दिव्यांग बांधवांची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे आणि दिव्यांग बांधवांचे व्हेरिफिकेशनसुद्धा तहसील कार्यालयामध्ये झालेलं आहे। या शासन निर्णयानुसार आता सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे दिले जाणार आहे। कारण की अनेक दिव्यांग बांधवांचा हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो फक्त डेटा अभावी निर्माण झालेला आहे। म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे या दिव्यांग बांधवांची माहिती नव्हती, परंतु तहसील कार्यालयात सर्व दिव्यांग बांधवांची माहिती व्यवस्थितरित्या आहे, त्यांचा डाटा आहे, सर्व काही फील्ड केलेलं आहे। आणि विशेष सहाय्य योजनेचे जे पोर्टल आहे sasmahit.com या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांचा डाटा अपडेट केलेला आहे आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसुद्धा केलेलं आहे आणि दिव्यांग म्हणून नोंदसुद्धा सर्व दिव्यांग बांधवांची केलेली आहे। कारण की शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून मागील वर्षापासून दिव्यांग बांधवांचे तहसील कार्यालयाच्या मार्फत दिव्यांग म्हणून नोंद करणे आवश्यक करण्यात आलेले होते। कारण की जेव्हापासून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन देण्याचे ठरले तेव्हापासूनच सर्व योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपये प्रमाणे पैसे द्यायचे असेल तर दिव्यांग म्हणून नोंद असणे गरजेचे आहे। त्यासाठी UDID कार्ड असणे गरजेचे आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांना UDID कार्ड हे जमा करण्यास सांगितलेले आहे। ज्या दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड आहे त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या सर्व दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये प्रमाणे हे पैसे देण्यात येणार आहे। मग हे मागील पैसे देण्यात येणार आहेत का? तर कशा पद्धतीने? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दिव्यांग बांधवांसाठी वाढीव निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। स्पेशल दिव्यांग बांधवांना आता 131 कोटी आणि 12 कोटी असा निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि आधीचे एप्रिल महिन्याचे पैसे जे आहे ते 126 कोटी आणि 11 कोटी असे दोन्ही महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहे। आणि जो आता मेचा हप्ता टाकलेला आहे किंवा मेचे पेन्शन निधी जमा केलेला आहे त्यामध्ये वाढीव रक्कम देण्यात आलेली आहे। म्हणजे जे दिव्यांग बांधव मार्च महिन्याच्या पेन्शनपासून वंचित राहिलेले आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी ही रक्कम दिल्या जाणार आहे। आता मागील पैसे या GR दिल्या जाणार आहे। कारण की या ठिकाणी सांगितलेले आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत जी काही अंमलबजावणी होत होती त्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेबाबत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेच्या व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र पोर्टलवर अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी। तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील। सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेनेच निर्गमित करण्यात आलेले आहे। म्हणजे बघा, आधीचे जे आपलं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पैसे देण्यात येत होते, पेन्शन देण्यात येत होते, त्यांची मान्यता घेऊनच हे परिपत्रक हा GR सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता दिव्यांग बांधवांची नोंद तहसील कार्यालयात आहे त्या सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारचा हा अतिशय मोठा निर्णय आहे, आनंदाची बातमी आहे। सर्व दिव्यांग बांधवांना आता मागील पैसे सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। लवकरच
या संदर्भात नोटिफिकेशन हे SAS महाआयटी पोर्टलवर येणार आहे। त्या पोर्टलवर या पद्धतीने हे नोटिफिकेशन आलं की आपल्याला 2-3 दिवसातच या ठिकाणी पैसे वर्ग करण्यात येतील। तर या आठवड्यातच हे नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे। आपण त्या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळवलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। दिव्यांग बांधवांना मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिल्या जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।